नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य सेवक या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तांत्रिक या घटकावर 40 प्रश्न येणार आहे. 40 म्हणजे 80 मार्कासाठी आणि त्यासंबंधीच आपल्याकडे काही नोट्स अवेलेबल आहे. जवळपास 1600 प्लस प्रश्नाची ही नोट्स अवेलेबल आहे. तुम्ही ते बघू शकता. हे पूर्ण 1600 प्रश्नाची एक आपल्याकडे नोट्स अवेलेबल आहे. ठीक आहे, तर ही नोट्स तुम्हाला हवी असेल तर शिक्षा मंत्रा ॲपवर अवेलेबल आहे. ती आपण करून दिली आहे. ठीक आहे, तिथनं तुम्हाला ही नोट्स तिथेच वाचता येईल. तर आजच्या या भागामध्ये आपण काही यामधले इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत की कुठले कुठले काही व्हेरी IMP प्रश्न आपण यातले बघणार आहोत. ठीक आहे, हे नोट जर तुम्ही एकदा की वाचली तर तुम्हाला जवळपास 80 मार्क मिळवण्यास कठीण जाणार नाही. ठीक आहे, पहिला प्रश्न बघा. नेत्रपटलाला पडलेल्या वर्णावर वेळेस उपचार न केल्यास डोळ्यात गुंतागुंत निर्माण होते व डोळ्यातील अवयव मऊ आणि नरम होतात व विरघळल्यासारखे वाटतात, त्यास काय म्हणतात? ठीक आहे, त्यास काय म्हणतात? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर त्याला केरोटोमोलिशिया असे म्हणतात. त्यानंतर बघा, केरोटोमोलिशियानंतर येणाऱ्या गुंतागुंतीवर वेळेवर उपचार न केल्यास कोणती स्थिती उद्भवते? तर क्रॉनियल स्कोर हा जो रोग आहे हा उद्भवू शकतो. ठीक आहे, 1403 नंबरचा प्रश्न बघा. कोणत्या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे? कोणत्या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे बरं. याच्या आधी हा प्रश्न आलेला आहे एक्झाममध्ये. तर चेन्नई इथे गुणसूत्रांची, ठीक आहे, गुणसूत्रांची बँक जी आहे चेन्नई इथे आहे. पुढचा प्रश्न बघा. 1404 नंबरचा प्रश्न काय म्हटलं गेलं आहे की विजन 2020 हा कार्यक्रम कोणत्या आरोग्य धोरणाशी संबंधित आहे? विजन 2020 हा जो कार्यक्रम आहे कोणत्या आरोग्य धोरणाशी संबंधित आहे? तर अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. 1405 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्र शासनाने मौखिक आरोग्य सेवा या वर्षापासून प्रचलित आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्याचे ठरविले आहे. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाने मौखिक आरोग्य सेवा या वर्षापासून प्रचलित आरोग्य यंत्रणेमार्फत राबवण्याचे ठरविले आहे. तर कोणत्या वर्षापासून? 1987 ते 1988 मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अन्नाचे बारीक कण दातातच अडकून राहिले तर तोंडामध्ये असणारे सूक्ष्म जंतू त्याचे विघटन करतात. त्या दातावर कोणते चिकट थर चिटकून बसतो? ठीक आहे, त्या दातावर कुठला चिकट थर चिटकून बसतो? तर त्याला म्हणतात प्लॉक. त्याला प्लॉक म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारतात पिण्याचे पाण्याचे फ्लोराईडचे प्रमाण प्रति लिटर किती असणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते? आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये काय असतं की फ्लोराईड्सचं प्रमाण जास्त किंवा कमी प्रमाणात असतं, पण ते एक्झॅक्टली किती प्रमाणात असणं गरजेचं आहे? तर ते आहे 0.5 ते 0.8 ppm. ठीक आहे, एवढं जर पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड असलं तर ते पिणे पाणी योग्य असतं, सुरक्षित आहे असं आपण समजतो. ठीक आहे, तर ह्यावर सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. काय म्हटलं आहे की पिण्याच्या पाण्यामध्ये किती प्रमाणात फ्लोराईड्स आढळल्यास ते पाणी उपचार केल्याशिवाय वापरू नये? ठीक आहे, तर पिण्याच्या पाण्यामध्ये 1.5 ppm पेक्षा जास्त, काय म्हटलं आहे, 1.5 ppm पेक्षा जास्त जर फ्लोराईड्स आढळलं पाण्यामध्ये तर त्यावर उपचार केल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरावं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा कधी लागू करण्यात आला? महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट 2002ला महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा जो आहे तो लागू झाला आहे. ठीक आहे, गुटखाबंदी कायद्याची अधिसूची महाराष्ट्र सरकारने कधी काढली? गुटखाबंदी कायद्याची अधिसूची महाराष्ट्रातील सरकारने कधी काढली? ते 22 जुलै 2002ला काढली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. भारतीय दंड संहितेच्या कलम रिकामी जागानुसार पोलिसांना गुटखा उत्पादन व विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्याचा आदेश दिलेला आहे. तर कुठली कलम आहे? कलम 273 नुसार. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. जर रुग्ण गंभीर असेल व अंथरुणास खिळलेला असेल तर जखम टाळण्याकरिता दर किती तासाने रुग्णाची स्थिती बदलणे आवश्यक आहे? तर 1 ते 2 तासाने. ओके, 1 ते 2 तासाने. पुढचा प्रश्न बघा. लघवी न होणे हे लक्षण कोणत्या आजारात आढळून येतं? लघवी न होणे हे जे काही लक्षण आहे हे कोणत्या आजारात आढळून येतं? ते अतिसार या आजारात लघवी न होणे हा जो हे जे
लक्षण आहे हे आढळून येत असतं. पुढचा प्रश्न बघा, व्यक्तित्व व डोळ्यास जखम ही लक्षणे कोणत्या आजारात स्पष्ट दिसतात? व्यंगत्व, ठीक आहे, व्यंगत्व व डोळ्यास जखम, व्यंगत्व व डोळ्यास जखम ही लक्षणे कोणत्या आजारात स्पष्ट दिसतात? तर हे काय, कुष्ठरोगामध्ये सर्वात जास्त दिसतात. पुढचा प्रश्न बघा, 1416 नंबरचा प्रश्न आहे, रक्ताशय आणि रक्त मिश्रित बेडका ही लक्षणे कोणत्या रोगात आढळून येतात? ठीक आहे, रक्ताशय आणि रक्त मिश्रित बेडका ही लक्षणे कोणत्या रोगात आढळून येतात? तर क्षयरोगामध्ये, TBमध्ये ही जी काही लक्षणे आहे हे आढळून येतात. पुढचा प्रश्न बघा, 1417 नंबरचा प्रश्न आहे, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे हे विषमज्वर आजाराचे लक्षणे आहे. ठीक आहे. 1418 नंबरचा प्रश्न बघूया आपण. तर यामध्ये काय म्हटलं आहे, लकवा, झटके व बेशुद्ध होणे हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत? लकवा, झटके आणि बेशुद्ध होणे हे जास्त रक्तदाब, ठीक आहे, हाय ब्लड प्रेशर म्हणतात त्याला, त्याचे लक्षणे आहे. 1419 नंबरचा प्रश्न बघूया. 1419 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, ताप किती फॅरनहाइट्सपेक्षा जास्त असेल तर थंड पाण्याच्या पट्टीने अंग पुसावे. ठीक आहे. तर ताप जर 104 फॅरनहाइटच्या वरती असेल तर तुम्हाला थंड पाण्याने अंग पुसणं गरजेचं असतं. ठीक आहे. हे सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. हे जे काही प्रश्न आहे तुम्हाला वाटत असेल, पण हे तांत्रिकचे सर्व महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. एकदा जर तुम्ही हे 1600 प्रश्न 2 ते 3 वेळा जरी वाचले ना, तर तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल. तुम्हाला तांत्रिक या घटकावर 80 पैकी नियर अबाउट 75 मार्क तरी कव्हर करता येईल. ठीक आहे. पुढचा बघा, शेवटचा प्रश्न बघूया आजचा. 1420 नंबरचा प्रश्न आहे, जर रुग्णास कृमी संसर्ग असेल तर कोणती गोळी द्यावी? रुग्णामध्ये जर कृमी संसर्ग असेल तर मेबोनोडाझोल हे नावाची जी काही औषध आहे, मेबेनोडाझोल, ठीक आहे, तर ही औषध जी काही आहे त्या व्यक्तीला द्यावी. ठीक आहे. तर या प्रकारे हे पूर्ण प्रश्न आहेत. तुम्ही बघू शकता हे पूर्ण PDF आपल्याकडे PDF म्हणजे नोट्स स्वरूपात अवेलेबल आहे. याला डाउनलोड करता येणार नाही, हे फक्त तुम्हाला ॲपमध्येच रीड करता येईल. ठीक आहे. ॲपमध्ये हे पूर्ण प्रश्न तुम्हाला रीड करता येईल. जेव्हाही तुम्हाला वाचायचं वाटलं तर तुम्हाला हे तिथे रीड करता येईल मित्रांनो. ठीक आहे. हे पूर्ण प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता इथे 1200. हे पूर्ण तांत्रिकचे प्रश्न आहे, टोटली तांत्रिकचे प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. स्टार्टिंगपासून मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, तांत्रिकचे पूर्ण प्रश्न आहे. पहिला प्रश्न इथे बघू शकता, हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते. हे पूर्ण तांत्रिकचे प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे जर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित वाचायचे आहे, सर्व इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. हे जे काही प्रश्न आहे तुमच्या एक्झाममध्ये हमखास यातलेच प्रश्न राहणार म्हणजे. ठीक आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, मायग्रेन आजार उपयुक्त जीवनसत्व कोणतं आहे? मायग्रेन, सायनोकोबालामाइन, B12. ठीक आहे. सगळे प्रश्न यात दिलेले आहे. ठीक आहे. तर याचं जर तुम्हाला नोट्स अवेलेबल असेल, पाहिजे असेल, तर तुम्हाला शिक्षा मंत्र ॲपवर हे पूर्ण मिळून जाईल. यासोबत तुम्हाला 6 टेस्ट ज्या तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, आरोग्यसेवकच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे, त्यासुद्धा मिळून जाईल. तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर करिअर.